मित्रांनो, हिंदीमध्ये एक कहावत आहे, अब पछताने से क्या होत, जब चिडिया चुग गई खेत. ह्याचा अर्थ असा होतो की एखादी घटना होऊन गेल्यानंतर, एखादं काम संपल्यानंतर, एखादा इव्हेंट झाल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून चालत नाही, पश्चाताप करून जमत नाही किंवा पश्चाताप करून त्याचा काही फायदा नसतो. तर ती घटना होत असताना, ते कार्य होत असताना, तो इव्हेंट होत असताना आपण जास्तीत जास्त इफर्ट्स लावणं गरजेचं असतं मित्रांनो. अशीच एक घटना माझ्याबरोबर पण झाली. ऑक्टोबर 2021 पासून माझ्याकडे अभ्यासासाठी खूप वेळ होता. अगदी खूप साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला मी पण फॉर्म भरले, पण एवढा इफर्ट्स लावला नाही जेवढा लावायला पाहिजे होता. एवढी ताकद लावली नाही, एवढा अभ्यास केला नाही, प्रॉपर वेळेचं मॅनेजमेंट केलं नाही. आणि आज मला महसूल सहाय्यक या पदावरती समाधान मानावं लागतंय. आणि कधी कधी असं वाटतं की मी जर इफर्ट्स लावले असते, अभ्यास केला असता, व्यवस्थित प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करून अभ्यास केला असता, तर मला ESO STS साठी पोस्ट पण निघाली असते. पण ह्या गोष्टीला आता पश्चाताप करून काहीच फायदा नाही. आणि तुमच्यासाठी सांगतो मित्रांनो, जर एखादं टार्गेट तुम्ही फिक्स केलं असेल तर त्यावरती फोकस करा, वेळेचं मॅनेजमेंट करा, अभ्यास करा आणि ते टार्गेट तुमचं अचीव करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. कारण ज्यावेळेस तुमचं 1, 2, 5 मार्काने एखादी पोस्ट राहून जाईल, त्यावेळेस तुम्ही खूप पश्चाताप करताल की मी ह्या मित्राबरोबर फिरलो, इकडे जत्रेला गेलो, जागरणाला गेलो, कोणाच्या लग्नाला गेलो. ह्या गोष्टींना काही तथ्य नाही. ठीक आहे, तुम्ही टार्गेट फिक्स करा, वेळेचं प्रॉपर मॅनेजमेंट करा आणि ह्या गोष्टी तुम्हाला नंतर वाटेल की ह्या जर गोष्टी अवांतर गोष्टी नसत्या केल्या तर मी माझी पोस्ट अचीव करू शकलो असतो. ठीक आहे मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे घड्याळ. ठीक आहे, आता घड्याळाकडे वळूया. घड्याळ कसं असतं तुम्हाला माहितीच असतं. एक राऊंड सर्कल मध्ये घड्याळ असतं आणि घड्याळ म्हणलं की तुमच्या डोक्यात काय येतं? भिंतीवरली घड्याळ. भिंतीवरली घड्याळ असो किंवा हातातलं मनगटावरलं घड्याळ असतं सर्कल मध्येच गोलच असतं. ठीक आहे, आणि ते किती अंशाचा माप कंप्लीट करतं? 360 डिग्रीचं. कारण हे सर्कल आहे. सर्कल म्हणजे किती? सर्कल काय करतं? सर्कल तुम्हाला माहित आहे, सर्कल म्हणजे गोल, गोल म्हणजे राऊंड. आणि हा सर्कल किती अंशाचं माप कंप्लीट करतं? 360 डिग्रीचं. आणि तसंच हे घड्याळ पण 360 डिग्रीचं माप करतं. आणि घड्याळ जर 360 डिग्रीचं माप कंप्लीट करतंय, त्याच्यात 12 तास असतात आणि 12 वेगवेगळी काटे असतात, म्हणजे 12 भाग पडतात. जर 360चे 12 भाग पडले तर एक एक भाग कितीचा येईल? 30 डिग्रीचा येईल का? 12 त्रिक 36. इथं काय असतं? XII, I, डबल I, ट्रिपल I, IV, परत फी I, फी डबल I, फी ट्रिपल I, IX, XI आणि XII. असे 12 तास पडलेले असतात घड्याळाचे. 12 आकडे दिलेले असतात आणि हे कशात असतात? रोमन संख्या चिन्हात. घड्याळाचे काटे कशामध्ये दर्शवले जातात किंवा रोमन चिन्हांचा उपयोग कुठं केला जातो? घड्याळाच्या काट्यांमध्ये केला जातो. हा फॅक्च्युअल डाटा आहे. कधी कधी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असा साधा प्रश्न विचारला जातो की घड्याळातील काट्यांमध्ये कोणत्या संख्या पद्धतीचा वापर केला जातो? रोमन संख्या पद्धतीचा. ठीक आहे, रोमन संख्यांची चिन्ह वापरले जातात. आणि मग हे पूर्ण होल सर्कल 360 डिग्रीचं असलं तर ह्या दोघांमधलं अंतर किती असतं? 30चं. कारण हे 12 पार्ट पडलेले असतात 30चे आणि 12 त्रिक 36 परत 360 डिग्री हे होऊन जातं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय असतं? ह्या घड्याळामध्ये 2 तासांमध्ये 30 डिग्रीचं अंतर असतं आणि ह्याच्यामध्ये 5 छोट्या छोट्या रेखा असतात. मिनिट काटा ज्यावेळेस ह्या छोट्या हितनं हे छोटी रेख कंप्लीट करतो त्यावेळेस 1 मिनिट एवढं अंतर कंप्लीट करतो. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये जर कोण असतो, ह्याच्यामध्ये जर डिग्रीचं माप घेतलं तर 6 डिग्री एवढं असतं, अंश एवढं माप असतं 2 छोट्या रेखांमधलं. ठीक आहे, आणखी काय फॅक्च्युअल डाटा आपण बघूया मित्रांनो. कारण ह्या घड्याळावरती सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात आणि फॅक्ट्स वरनं पण थेरॉटिकल प्रश्न पण विचारले जातात. म्हणून आपण थोडासा थेरॉटिकल डाटा बघतो इथं. बघा, एका तासात तास काटा 30 अंश पुढे सरकतो, म्हणजे एका मिनिटात तो अर्धा अंश पुढे सरकतो. 12 तासात तो 360 अंश पुढे सरकतो. हे सगळं आपण बघितलं. एका तासात 30 डिग्री तास काटा कंप्लीट करतो अंतर, म्हणजे 12 तासात तो पूर्ण सर्कल फिरून येतो आणि 360 डिग्री माप एवढं कंप्लीट करतो. आणि एका मिनिटात तो किती पुढे सरकतोय? अर्धा डिग्री एवढा तास काटा. ठीक आहे, आणि जर मिनिट काटा म्हणलं तर मिनिट काटा किती सरकतोय? एका मिनिटात 6 डिग्री पुढे सरकतो. कारण एक जे छोटं माप असतं का नाही, हे 2 वाजल्यापासून 3 वाजल्यापर्यंत माप असतं, त्याच्यात 5 बारक्या रेखा असतात आणि 2 आकड्यांमधील 5 बारक्या रेखा जर मिनिट काटा तो एक रेख कंप्लीट केलं तर 6 डिग्री कंप्लीट करतो अंतर. ठीक आहे, एका मिनिटात. आणि
तास काटा एका मिनिटात किती अंतर कंप्लीट करतोय? अर्धा डिग्री. पुढे बघूया. घड्याळामध्ये लगतच्या दोन अंकांमध्ये 30 अंश एवढे अंतर असते. उदाहरणार्थ 8 ते 9 मध्ये 30 अंश एवढे अंतर असते. 8 ते 9 असं दाखवायला पाहिजे, आहे की नाही? P∼I आणि IX, कारण ही रोमन आहे. ठीक आहे, घड्याळामध्ये रोमन संख्या चिन्हांचा वापर केला जातो. घड्याळामधील लगतच्या अंकांमध्ये 5 भाग पडतात. त्या प्रत्येक भागामधील अंतर 1 मिनिट एवढं असतं. मिनिटाच्या हिशोबाने 1 मिनिट एवढं असतं. ठीक आहे. घड्याळात 3 व 9 वाजता 90 अंशाचा कोन तयार होतो. 90 अंशाचा म्हणजे काटकोन. कधी? 3 वाजता. 3 वाजता तास काटा इथं 3 वरती असतो, मिनिट काटा 12 वरती, इथं 90 डिग्रीचा कोन तयार होतो. 9 वाजता पण होतो. 9 वाजता काय करतो? मिनिट काटा तास काटा इथं 9 वरती असतो आणि मिनिट काटा इथं 12 वरती असतो. परत 90 डिग्रीचा कोन तयार होतो, म्हणजे काटकोन तयार होतो. ठीक आहे. पुढे बघूया. घड्याळात 3 व 9 वाजता 90 अंशाचा कोन तयार होतो. 6 वाजता 90 अंशाचा, तर 12 वाजता 0 अंशाचा कोन होतो. 6 वाजता 90 अंशाचा नाही, 180 डिग्रीचा 180 अंशाचा कोन तयार होतो. 6 वाजता काय असतं? तास काटा खाली 6 वरती असतो, मिनिट काटा वरती 12 वरती असतो आणि हे जे डिग्रीचं माप असतं ते 180 डिग्री असतं. परत 12 वाजता काय होतं? मिनिट काटा आणि तास काटा एकावरती कमी 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 होत कोन 0 डिग्रीचा कोन 12 वाजता तयार होतो. ठीक आहे. पुढे अजून बघूया काय फॅक्ट्स म्हणतायत. घड्याळात दोन्ही काटे 24 तासात 22 वेळा एकमेकांच्या वर येतात, तर 22 वेळा एकमेकांसमोर येतात, तर 22 वेळा एकमेकांना ओलांडतात, तर 24 वेळा ते काटकोन तयार करतात. तास काटा आणि मिनिट काटा काय करतो? 12 तासात ते 11 वेळा एकमेकांसमोर येतात, 11 वेळा एकमेकांना ओलांडतात, 11 वेळा एकमेकांवरती येतात. तर 24 तासात तास काटा आणि मिनिट काटा काय करतो? 22 वेळा एकमेकांच्या समोर असे येतात, 22 वेळा एकमेकांच्या वरती येतात आणि 22 वेळा एकमेकांना ओलांडतात आणि 44 वेळा काटकोन करतात. म्हणजे 90 डिग्रीचा कोन मिनिट काटा आणि तास काटा 24 तासात 44 वेळा करतात. मित्रांनो, हे फॅक्च्युअल डाटा आहे. कधीही प्रश्न कसाही याच्यावरती विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. परत घड्याळात 1 तास व मिनिट काटा, घड्याळात तास काटा व मिनिट काटा दर तासाला 1 वेळा, दर तासाला नाही म्हणता येणार, दर 1 तास 5 मिनिटाला, दर 1 तास 5 मिनिटाला, तर 12 तासात 11 वेळा एकमेकांवरती येतात. तास काटा आणि मिनिट काटा दर 1 तास 5 मिनिटाला एकमेकांवरती येतात. तर 12 तासात किती वेळा येतात मित्रांनो? 11 वेळा येतात. आणि त्यावेळा इथे दिलेत 1 वाजून 5 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांवरती असतो, 2 वाजून 10 मिनिटांनी, 3 वाजून 16 मिनिटांनी, 4 वाजून 21 मिनिटांनी, 5 वाजून 27 मिनिटांनी, 6 वाजून 32 मिनिटांनी, 7 वाजून 38 मिनिटांनी, 8 वाजून 43 मिनिटांनी, 9 वाजून 49 मिनिटांनी, 10 वाजून 54 मिनिटांनी आणि 12 वाजता काय असते? तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांवरती असतात. आणि हे तुम्हाला का लक्षात ठेवणं गरजेचं आहे? फॅक्च्युअली तर आहेच, पण दुसरी गोष्ट तुम्हाला असं विचारलं जातं, दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किती वेळा तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांवरती आले? ठीक आहे. असे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हा आहे फॅक्च्युअल डाटा. तर आपण बघूया आता गणितांना सुरुवात करूया. गणित काय म्हणतात बघूया. ठीक आहे. गणित काय म्हणतात? एका भिंतीवरील घड्याळामध्ये 4 वाजले तर घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन झाला आहे? काय करायचं मित्रांनो? जर मिनिट आणि तास तुम्हाला दिलं तर काय करायचं? 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. ठीक आहे. ह्या फॉर्म्युलाने तुम्ही गणित काढू शकता. परंतु ह्याच्यामध्ये जर ही संख्या मोठी आली, ही संख्या जर मोठी आली तर हिला अगोदर घ्यायची आणि ही छोटी आली तर हिला नंतर घ्यायची आणि वजाबाकी करायची. डायरेक्ट काय करायचं? तुम्ही वजाबाकी करून टाकायची. ठीक आहे. जी संख्या मोठी अगोदर येते ती अगोदर घ्यायची आणि जी छोटी येते 30 गुणिले तास आणि 11/2 गुणिले मिनिटे ह्या दोघांची वजाबाकी करायची आणि तेवढा कोन तुमचा त्या वाजलेच्या दरम्यान येतो. बघूया. आता इथे काय दिले? 4 वाजले असतात. 4 वाजता काय होणार? 4 गुणिले 30 आणि वजा मिनिटं इथं दिलीच नाहीत. 11/2 गुणिले मिनिटं जर असं लिहिलं तर हे मिनिटं कट होऊन जातील, कारण दिलीच नाहीत. 4 त्रिक 12 म्हणजे 120 डिग्रीचा कोन किती वाजता? 4 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये होईल. ठीक आहे मित्रांनो. पुढचं गणित बघूया की ऑफिसमधील घड्याळात 5 वाजले असतील तर त्या घड्याळात मिनिट काटा व तास काटा यामध्ये किती अंशाचा कोन झाला असेल? तसंच तास गुणिले 30 वजा 11/2 गुणिले
मिनिट आहे. आता ह्याच्यात काय करायचं माहिती का, जे मोठं असेल ते अगोदर घ्यायचं. ह्याच्यात परत अगेन मिनिटं दिलीच नाहीत, काय गरज नाही करायची. 5 त्रिक 15 म्हणजे 150 डिग्रीचा कोन 5 वाजता तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये झालेला असेल. ठीक आहे, पुढचं गणित बघूया मित्रांनो. काय म्हणतंय, एका घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा यामध्ये 90 अंशाचा कोन दिसत असेल तर घड्याळात किती वाजले असतील. आता तुम्ही ऑप्शन कडे जायचे थोडं, कारण काटकोन तास काटा आणि मिनिट काटा काटकोन किती वेळा करतायत, 24 तासात बघितलं असेल तुम्ही. 24 तासात म्हणजे 12 तासाच्या एका फेरीमध्ये आणि दुसऱ्या 12 तासाच्या एका फेरीमध्ये 44 वेळा करतायत 24 तासात. मिनिट काटा आणि तास काटा. आणि 12 तासात किती वेळा करतायत, ते 22 वेळा काटकोन करतायत. 22 वेळा कुठल्या कुठल्या वेळा माहित आहेत का तुम्हाला? पहिली तरी इनिशियल माहित आहे, 3 वाजता आणि 9 वाजता करतो, ती तर माहित आहे ना. तर 3 वाजता आणि 9 वाजता तर ऑप्शन मध्ये जावा. 3 वाजता आले का इथं, 3 वाजता काटकोन करतो का कोण, तास काटा आणि मिनिट काटा करतो का? हे घड्याळ आहे तुमचं. 3 वाजता काय, तास काटा इथं 3 वरती असेल, मिनिट काटा इथं 12 वरती असेल. करतो का 90 डिग्रीचं कोण? करतो. दुसरा कुठं करतो, इथं 9 वाजता करतो. 9 वाजता काय, 12 आणि 9 मध्ये 9 वरती काय असतं, तास काटा. मिनिट काटा कुठं असतो, 12 वरती. 90 डिग्रीचं कोण तयार होतं का? होतंय. मग जर ऑप्शन मध्ये तुमचं 9 असतं तर दोन्ही ऑप्शन बरोबर आले असते, पण तुमचं ऑप्शन मध्ये 3 आहे म्हणून ओनली 3 वाजता तास काटा आणि मिनिट काटा काय करतोय, 90 डिग्रीचा कोन तयार करतोय. 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 3:30 वाजता. 3:30 वाजता काय करणार, 3 गुणिले 30 वजा 11/2 गुणिले 30. ठीक. आता मोठं काय येईल ह्याच्यात, आता ह्याच्यात मोठं काय येईल मित्रांनो, ही संख्या मोठी येईल ना, ही संख्या मोठी येईल का नाही. तर आपण काय करायचं, त्यावेळेस ही अगोदर टाकायची आणि ही नंतर टाकायची. ठीक आहे, 30 त्रिक किती झालं, 90 वजा ह्याचं किती झालं, 2 क 2 15 दुने 30 11 5 55 कॅरी 5 11 1 11 5 16. आता ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर किती येईल, 75 येते का? किती वाजता, 3:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा ह्यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल, 75. ऑप्शन 4 इज युअर करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, कळतं का मित्रांनो. ज्यावेळेस ही संख्या मोठी असेल त्यावेळेस ही घ्या, ज्यावेळेस ही संख्या मोठी येईल त्यावेळेस ही घ्या अगोदर आणि दोघांची वजाबाकी करायची. पुढचं गणित बघूया. काय म्हणतंय, 1:30 वाजता घड्याळात तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल. 1:30 वाजता 11/2 गुणिले मिनिटं म्हणजे 30 वजा काय, तास 1 आहे गुणिले 30. ठीक आहे, आता मिनिटं इथं इथं मिनिटं घेतली 30 आणि इथं काय झालं, तास घेतला 1. आता ह्याच्यात काय होईल, ह्याचं पण आपण बघितलं 11/2 गुणिले 30 किती येतं, 165 येतं. वजा 1 गुणिले 30 किती, 30 म्हणजे किती अंशाचा, 135 अंशाचा कोन किती वाजता होईल, 1:30 वाजता. कुठं आहे, 135 आहे का अंशाचा कोन, 1:30 वाजता मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. आता घड्याळात 12:30 वाजता किती अंशाचा कोन तयार असेल, झाला असेल, ह्याचं उत्तर तुम्ही फाइंड आउट करायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. 2-3 प्रकारची गणितं ह्याच्यावरती बघितली आपण. आता दुसरं बघूया. ऑफिसमधील एका लंबकाच्या घड्याळाचे दार दर तासाच्या संख्येप्रमाणे व अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोल वाजतात, तर त्या घड्याळाचे दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किती टोल वाजतील. अशी गणितं पण घड्याळामध्ये विचारले जातात. 1, 5, 6 वेगवेगळे प्रकार आहेत. आपण ह्या व्हिडिओमध्ये 1, 2 ते 3 प्रकार बघणार आहोत. 3 प्रकार वेगवेगळे बघणार आहोत. अजून 3 राहतील ते आपण घड्याळाचं एक सेकंड पार्ट बनवूया. त्यांनी काय सांगितलंय, एक दर तासाला जेवढे वाजलेत तेवढे टोल वाजतात घड्याळामध्ये आणि अर्ध्या तासाला 1 वाजतोय. ठीक आहे, तर 1 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किती टोल वाजतील. आता 1 वाजल्या इथं 1 वाजली, हे घड्याळ आहे. ठीक आहे, आता इथं 1 वाजली, कुठे इथं 1 वाजली, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 वाजेपर्यंत त्यांचं म्हणणं की किती टोल वाजतील. इथं 1 वाजता 1 टोल वाजणार, 2 वाजता 2 वाजणार, 3 वाजता 3 टोल वाजणार, 4 वाजता 4 टोल वाजणार, 5 वाजता 5 टोल वाजणार, 6 वाजता 1, 2, 3, 4, 5, 6 टोल वाजणार आणि परत प्रत्येक तासाला अर्ध्या तासाला 1 म्हणजे इथे 1 वाजणार, इथे 1 वाजणार, इथे 1 वाजणार, इथे 1 वाजणार आणि इथे 1 वाजणार. गणित कसं काढणार, कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस पायऱ्या आणि फुलं बघितलं असेल तुम्हाला, प्रत्येक पायरीवरती
पहिल्या पारलीवरती 1 फुल ठेवलं, दुसरीवरती 2 ठेवली, तिसरीवरती 3 ठेवली, चौथीवरती 4 ठेवली, पाचवीवरती 5 ठेवली, सहावीवरती 6 फुलं ठेवली, तर एकूण फुलं किती ठेवली असा प्रश्न येतो पायऱ्या आणि फुलेमध्ये. तर आपण काय करायचं अशा कंडिशन मध्ये, काय करायचं, n+1 डिवायडेड बाय 2 हा जो फॉर्म्युला आहे का नाही, n+1 डिवायडेड बाय 2 ह्यांची जर बेरीज करायची असेल, किती 1 ते 6 पर्यंतच्या तासांची जर त्या टोलची जर बेरीज करायची असेल तर कशी करायची, n प्लस डिवायडेड बाय 2 आणि n किती असेल 6 कंसात 6 + 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे 6 गुणिले 7, 6 आणि 7 झालं ना, भागिले 2 ह्यांचा जर भागाकार केला तर 2 बेत्रिक 6, 7 त्रिक 21 म्हणजे हा किती वेळा टोल वाजणार आहे, 1 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत 21 वेळा. आणि प्रत्येक अर्ध्या तासाला एकदा वाजतो, 1:30 वाजता 1, 2:30 वाजता 2, 3:30 वाजता 3, 4:30 वाजता 4 आणि 5:30 वाजता 5 आणि हे 5 टोल त्याच्यात ऍड होतील म्हणजे टोटल किती टोल वाजतील, 26 टोल वाजतील. किती वाजतील मित्रांनो, 26 टोल 1 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत वाजतील. कसे वाजतील, प्रत्येक तासाला जेवढे म्हणजे जसं पुढे जाईल तसं टोल वाढतील. 1 तासाला 1 वाजत असेल, 2 तासाला 2 वाजतील, 3 तासाला 3 वाजतील, 4 तासाला 4 वाजतील, 5 तासाला 5 आणि 6 वाजता 6 टोल वाजतील आणि प्रत्येक अर्ध्या तासाला 1 असे 5 टोल वाजतील म्हणजे टोटल 21 आणि 5 26 टोल 1 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत वाजतील. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. एक घड्याळ आरशातून पाहिल्यास 8:10 ही वेळ दर्शवते, ते घड्याळ प्रत्यक्षात कोणती वेळ दर्शवित आहे. आता काय असतं की एकदा घड्याळातील प्रतिमा देतात, काय आरशातील घड्याळाची प्रतिमा, आणि एकदा घड्याळाची आरशातील प्रतिमेवरनं घड्याळात किती वाजलेत असे प्रश्न विचारले जातात. म्हणजे एकदा कसे विचारले जातात, हे घड्याळाने घड्याळात एवढे वाजलेत तर प्रतिमेत किती वाजले जातील, किंवा असं विचारतात की प्रतिमेत एवढे वाजलेत 5:30 वाजलेत तर घड्याळात किती वाजले जातील. तर ह्याचा फॉर्म्युला एकच आहे. आपण काय करायचं, 1160 मधनं जी तुमची वेळ दिली जाते ती 810 वजा करायचं, तुमचं आन्सर निघून जाईल. 1160 मधनं काय करायचं, 810 वजा करायचं. कसं करायचं, 60 मधून 10 वजा केलं 50, डबल डॉट लावायचा कारण ही मिनिट आहेत आणि हे तास आहेत आणि 8 आणि 3 11, 3 वाजून 50 मिनिटांची वेळ कुठं दाखवल, घड्याळात दाखवल. कधी एक घड्याळ आरशातून पाहिल्यास 8 वाजून 10 मिनिटाची, म्हणजे आरशात बघितलं म्हणजे प्रतिमे आरशातली प्रतिमा 8 वाजून 10 मिनिटाची आहे, तर घड्याळात प्रत्यक्षात किती वेळ वाजले, किती वेळ दाखवते, किती वेळ दाखवल, 3 वाजून 50 मिनिटं प्रत्यक्षात घड्याळात वाजले असतील. ठीक आहे मित्रांनो, पुढचं गणित बघूया. भिंतीवरील घड्याळात 3:30 वाजले असतील तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती आहे. जर भिंतीवरील घड्याळात 3:30 वाजले तर 1150 केलं आणि त्याच्यातून 330 वजा केलं, 1160 सॉरी 1160 मधून 330 वजा केलं तर इथं 30 तसंच राहील आणि 8 आणि 3 11 म्हणजे 8 वाजून 30 मिनिटं ही तुमची प्रतिमा कशात असेल, कशात असेल, घड्याळात असेल. जर घड्याळात ऍक्च्युअल 3:30 वाजले असले तर प्रतिमेत 8:30 वाजले असतील, आरशात 8:30 वाजले असतील. असं आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. घरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरील भिंतीवर काट्याचे घड्याळ बसवले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात 7:30 वाजले असतील तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल. आता काय झाले मित्रांनो, समोर लावले, समोर असं लावले, असं जर 7:30 वाजले असल्या 7 वाजून इथं कुठे 7 म्हणजे किती, कुठं आलं 7 6 आणि 1 7. ठीक आहे, तिथं 7 वाजून 20 मिनिटं आणि जर समोर तुमच्या आरसा असेल, ठीक आहे, तर तिथं किती दाखवल, असं दाखवल का, किती दाखवल, इथं कुठेतरी असं 4:40 झालेला टाइम दाखवल समोर असलं तरी. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो, बरोबर आहे ना, 4:40चा टाइम तो समोर आरसा असा लावला तर दाखवल. पुढे बघूया. सकाळी 9 वाजल्यापासून त्याच दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल. आता आपण बघितलं होतं की मिनिट काटा तास काट्याला किती किती वाजता ओलांडतो. एक तर किती वाजता, 9 वाजून किती वाजता, 1 वाजून 5 मिनिटांनी, 2 वाजून 10 मिनिटांनी, 3 वाजून 16 मिनिटांनी, 4 वाजून 21 मिनिटांनी, 5 वाजून 25 मिनिटांनी, 6 वाजून 31 मिनिटांनी, 32 मिनिटांनी, 7 वाजून, असं किती वेळा, 9 वाजून किती, 46 मिनिटांनी. ठीक आहे, परत 10 वाजून
52-53 मिनिटांनी येईल आणि 11 वाजता एक ओलांडतो म्हणजे 11 10 वाजून 56 मिनिटांना ओलांडतो 9 वाजून 1:50च्या आसपास 9 वाजून 50 मिनिटांनी 10 वाजून 56 मिनिटांनी 12 वाजता एक ओलांडतो. ठीक आहे. परत 1 वाजता 1 वाजून 5 मिनिटांनी एक ओलांडेल 2 वाजून 10 मिनिटांनी ओलांडेल आणि 3 वाजता तर तोपर्यंत 3 वाजतील 3 वाजून 15 मिनिटांनी 16 मिनिटांनी ओलांडेल. तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला थेरीमध्ये दिलं होतं का 1 वाजून 5 मिनिटांनी काट्यावर काटा असतात तो परत ओलांडतो मिनिट काटा तास काट्याला 2 वाजून 10 मिनिटांनी ओलांडतो परत 3 वाजून 16 मिनिटांनी ओलांडतो असं दिलं होतं का सुरुवातीला दिलं होतं की. तर हे काढायचं ते लक्षात ठेवायचं 9 वाजून 50 मिनिटांनी एकदा ओलांडतोय 10 वाजून 56 मिनिटांनी ओलांडतोय 12 वाजता ओलांडतोय 1 वाजून 5 मिनिटांनी ओलांडेल आणि 2 वाजून 10 मिनिटांनी असं 5 वेळा काय होईल तास काटा मिनिट काट्याला ओलांडेल. किती वाजल्यापासून 9 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. सकाळी 9 वाजल्यापासून त्याच दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल आताच आपण बघितलं. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबतोय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि राहिलेला गणिताचा काय म्हणतात घड्याळाचा आणखी बराचसा पार्ट राहिलाय आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया. ठीक आहे. म्हणजे मला तर वाटतं अजून 2 सेशन बघावं लागतील. आपण 2-3 प्रकारची गणितं बघितली पण अजून 5 ते 6 वेगवेगळ्या प्रकारची गणितं अजून घड्याळावरती राहिलेत. आज आपण इथेच थांबतो मित्रांनो. व्हिडिओला आवडला तर ते सांगितलंच तुम्हाला मग आजच्यासाठी इथेच थांबूया. जय हिंद मित्रांनो.